अपघात प्रतिबंधक कायदा, माझा काही संबंध नाही, पण तरी त्या विषयावर मी बोललो. काय बोलायचं माझ्यासमोर प्रश्न होता, पण बोलायलाच कुणी नव्हतं. कारण जो मांडणार त्या मंत्र्यांनी मांडलं, त्याच्यात विरोधकांच्या मध्ये आम्ही फक्त 7 जण. मी बाकीच्यांना विचारलं तुम्ही बोलणार का, पण आमचा काहीच अभ्यास नाही. अरे म्हणून कुणीतरी बोललं पाहिजे, आपण विरोध असंच कसं चालू देणार आहे. मी ताबडतोब बाहेर आलो, 2-4 इन्स्पेक्टर लोकांना फोन केला, त्यांना म्हटलं या कर्माचा अर्थ काय मला सांगा, याच्यामध्ये अमेंडमेंट येते, सुधारणा येते. तेव्हा त्यांनी सांगितलं की दारू पिऊन चालवून जर वाहन चालवलं तर 200 रुपयाच्या ऐवजी 2000 रुपयाचा दंड आहे. आता तो जो येतोय 200 रुपये होता तो 2000 रुपये केला. आणि मग त्याच्यावर जाऊन मी अर्धा तास बोललो. विषय साधा आहे, 200 रुपयाचा 2000 रुपये करायचा का नाही, मी विरोध केला. म्हटलं नाही करायचं, कारण माझं काम आहे विरोध करणं. मी विरोधाला बसलो. मी म्हटलं की 2000 रुपयामध्ये कसं चालेल, त्याचं लायसन काढून घ्या. जर दारू पिऊन कोणी वाहन चालवलं तर दुसऱ्याचा जीव घेईल, मग त्या जीवाची किंमत तुम्ही 200च्या ऐवजी 2000 करणार आहात का? 2 लाख सुद्धा केलं तरी मला चालणार नाही. त्याचं लायसन काढून घेतलं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन अर्धा तास केलं. मला सांगायचं काय की कायद्यावर बोलायला तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. मी ज्या रात्री 12 वाजता सुद्धा भाषण केले ते सुद्धा याच्यामध्ये रात्री 12 वाजता एक विधेयक आलं, महिलांना 50% देणार विधेयक. तेव्हा सगळे म्हणाले की चला मंजूर, म्हटलं नाही मंजूर, मला बोलायचं त्याच्यावर. आणि त्या ठिकाणी मी स्त्री भ्रूण हत्येचा विषय बुजवला की तुम्ही 50% महिलांना देता, आम्हाला आनंद आहे, पण या ठिकाणी महिलांना मारलं जातं, स्त्री भ्रूण हत्या होते, गर्भामध्ये महिलांना मारलं जातं. ते वाचवण्याकरता सरकार काय करणार आहे. मला सांगायचं तुम्हाला असं की विधेयकाच्या चर्चेवर तुम्हाला हवा तो विषय हव्या त्या पद्धतीने घेऊन मांडता येतो, पण असं करणारे लोक कमी आहेत. आपल्याला हे विचारलं पाहिजे, वाढवलं पाहिजे की विधानसभेमध्ये तुला कायदा बनवायला पाठवलेला आहे, तो कायदा तू कसा बनवणार. मला या ठिकाणी हा विषय असता तर अधिक जास्त खोलात बोलता आलं असतं, परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेन की यामध्ये जवळपास 50 पानं ही आपण गावच्या लढ्यावर टाकली. आणि त्यामध्ये पहिलं जे मी लिहिलेलं आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी, ते आपण जरूर वाचा. ते अशासाठी वाचा की तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं म्हणजे तो त्याचं काम करू शकेल आणि तुमची कामं होतील, या भ्रमामध्ये आज राहू नका. असं होणार नाही. निवडून दिल्यानंतर प्रामाणिकपणे जरी तो काम करणारा असेल तरी सुद्धा त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मला अनेकदा असं वाटलेलं आहे की मी राजीनामा देऊन मोकळं व्हावं. मी लिहिलेलं आहे, इतकी निराशाजनक परिस्थिती असते विशेषतः गेल्या मार्च-एप्रिल वरती की मी काय करू. कोणते मगाशी देसाई साहेब म्हणाले एकही हत्यार असं मी सोडलं नाही की ते विधानसभेमध्ये वापरलं नाही. एकही लढा माझ्या सहकार्याने सोडला नाही. या ठिकाणी मार खाण्यापासून आम्ही म्हणतो, आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही मार खाल्लाय. आम्ही मार खाल्ला त्याची आम्हाला लाज वाटत नाही. आणि मार खाल्ल्यानंतर पोलिसांनी दोष करत नाही. गावाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर मार्टिन लुथर किंगने सांगितलंय, फ्रीडम इज ऑलवेज अन एक्सपेन्सिव्ह थिंग. स्वातंत्र्याची जबर किंमत मोजावी लागते आणि ती किंमत आम्ही गावाला मोजली आहे. ती मोजली म्हणून गावाचं स्वातंत्र्य आहे. देसाई साहेब मगाशी म्हणाले ते खरं. आपल्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांच्या गळी पडलो आणि म्हटलं मला सरकारी वकील माझी बाजू मांडायला नको, पण माझी बाजू म्हणजे सरकारची बाजू आहे. राज्याचा महाअभियोक्ता जो आहे, ॲडव्होकेट जनरल आहे, त्यानेच आमची बाजू मांडली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना तात्काळ तसा आदेश द्यावा लागला. महाअभियोक्त्याची नेमणूक आपली बाजू मांडायला केली. दुर्दैवाने 5-6 महिने कोर्टामध्ये गेले आणि आता त्यात जे ॲडव्होकेट जनरल होते त्यांनी राजीनामा दिला. कधी कधी होते ते पण बरं होते असं म्हणतात. आता ॲडव्होकेट जनरलने राजीनामा दिल्यानंतर सर्वात आनंदाची बातमी मला तुम्हाला अशी द्यायची आहे की त्या ॲडव्होकेट जनरलच्या जागी सरकारच्या गळी पडून पुन्हा एकदा मी सरकारला हे सांगितलं की आता सरकारच्या वतीनं सरकारची बाजू मांडणारा माझ्या पसंतीचा वकील उभा राहील. आणि ॲडव्होकेट पंचपेश घोष माझ्या पसंतीचा सरकारी वकिलांना आपण उभा केलेला आहे. त्याच्याशिवाय ज्येष्ठ कायदेतज्ञ नितीन पवारांच्या जागी आपल्याकडे 7 जणांची पडी तयार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपली सुनावणी गावांची निश्चितपणे सुरू होईल आणि गावाचा लढा जिंकल्याशिवाय आपण शांत माझी तुम्हाला विनंती याच्यासाठी आहे की हा अहवाल आपण जरूर घेऊन जा. त्याच्या
पद्धती आपण आता काढल्या त्या संपल्या तरी चालतात दुसऱ्या छाप, पण आपल्या मुलांना कायम आपण जिथे बायबल गीता ठेवत असाल तिथे हे ठेवा, गावासाठी म्हणून ठेवा. त्या मुलांना कळू द्या की आपण काय केलेलं आहे, कसा सत्याग्रह केला, कसा लाठी हल्ला झाला, कसा लोकांनी मार खाल्लेला आहे, कसे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत, कसे चाललेले आहेत त्या ठिकाणावर. हे सर्व आपल्या मुलांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळेल. आणि या अहवालामध्ये हे वर्ष म्हणून 2011 वसईच्या इतिहासामध्ये फार मोलाचं मौल्यवान वर्ष आहे. आणि म्हणून आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न हे सोडवायचे. सर्वात आनंदाची गोष्ट अशी ज्याचं कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, म्हणजे या सभागृहामध्ये असलेल्या, सभागृहाच्या बाहेर स्क्रीनवर पाहणाऱ्या जे असंख्य लोक बाहेर उभे आहेत, इतकी धुमाळ गर्दी आहे, त्या सर्वांना इथे असणाऱ्या आपल्या लोकांना निश्चितपणे कल्पना नसेल, पण विरारला सुद्धा जराही पुसरशीही कल्पना नसेल की जिल्हा परिषदेच्या 3 जागा त्यांच्या हातून जातील. आणि जिल्हा परिषदेमध्ये जन आंदोलनाचा त्या ठिकाणी 3 उमेदवार 100% जिल्हा परिषद आपल्याकडे येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. ते बसले विजय पाटील महाराजांचं खास कौतुक करायचं. विजय पाटलांचं नामनिर्देशन पत्र रद्द करण्यापासून लढाई सुरू झाली. कारण विजय पाटील एकेकाळी त्यांच्या बरोबर पंचायत समितीचे सदस्य होते, म्हणून त्यांचा राग की आमचा जिल्हा पंचायत समितीचा सदस्य तिकडे जातो जिल्हा परिषदेला राहतो म्हणजे काय. पण ते जिल्हा परिषदेमध्ये उभं राहण्याकरता आपल्याकडे आलेले नव्हते. ज्या वेळेला गावाची लढाई सुरू झाली त्याच्या आधी पंचायत समितीमध्ये जेव्हा ठराव आला गावं घेण्याबाबतचा, तेव्हा त्याला विरोध करणारे वसई विकास मधला एकमेव मर्द होता तो त्याने त्यावेळेला विरोध केला. त्यावेळेला फक्त विरोध करून थांबले नाही, तर ज्या वेळेला आपला लढा सुरू झाला त्या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी विजय पाटील उभे राहिले. मी चालत असताना माझ्या बरोबर दादा आणि बाकी आणखी जे काही सहकारी होते त्या शेवटची पावलं टाकत विजय पाटील विधान भवनापर्यंत माझ्या. म्हणून विजय पाटील स्वाभाविकपणे आपले उमेदवार होते. आपण त्यांना उमेदवारी देणारच होतो, द्यायलाच पाहिजे होती. ती दिली नसती तर आपली चूक झाली असती. आणि 630 पेक्षा जास्त मतांनी विजय पाटील त्यांच्या गडातून निवडून आले. निवडून आल्यानंतर तरी गप्प बसावं, पण पूर्वी जे आपण करत होतो ते आता ते करायला लागले. पूर्वी आपण हरत होतो आणि कोर्टात जात होतो, ते हारायला लागले आणि कोर्टात जायला लागले. आता भीमाबाई आहे, संगीत आहे, विजय पाटील आहे, यांच्या विरोधी कोर्टात आहे, पण त्या कोर्टात आपण अगदी डोळे झाकून जिंकणार आहोत. आपल्याला काही बोलता येईल नाही. आणि वसईची पंचायत समिती ज्याचा विचार आपणही केला नव्हता की जन आंदोलनाचा झेंडा वसईच्या पंचायत समितीवर पडते. 14 तारखेनंतर निश्चितपणे वसईची ग्रामीण जनता खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल, मुक्ती मिळेल. 1 वर्षानंतर मुक्तीचा श्वास घेईल आणि मग आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी ग्रामीण भागाच्या बरोबर शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला पार पाडायची. मी आज या अहवालाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की ग्रामीण भागात आता सक्षम नेतृत्व निर्णय पद्धतीने उभं राहिलेले आहे. आता पुढच्या काळामध्ये जरा शहरातली लढाई करण्याकरता मला वेळ द्या. शहरातली लढाई मोठी आहे आणि या मोठ्या लढाईसाठी माझ्या सर्व नगरसेवक बंधू शहराला झुकवल्याशिवाय, शहरातल्या लोकांना चांगलं वातावरण दिल्याशिवाय, शहरातल्या लोकांना सुरक्षित वातावरण दिल्याशिवाय पाण्याचा, कराचा प्रश्न, डेव्हलपमेंटचा प्रश्न हा व्यवस्थितपणे सोडवल्याशिवाय शहरातल्या लोकांना न्याय मिळणार नाही. आणि त्यांची जी काही अगतिकता आहे, सकाळी जायचं, रात्री यायचं, शनिवारी काहीतरी करायचं, पुन्हा रविवारी कपडे धुवत बसायचं, बाकीचे करायचं, या काम त्याच्यामध्ये त्यांना जो वेळ नाही, त्यामध्ये माझी खात्री आहे की शहरातल्या लोकांनी जर लढा उभा केला तर गावातल्या लढ्याला पाठिंबा द्यायला श्रमजीवीचे लोक ज्या पद्धतीने आले त्याप्रमाणे शहरातल्या लोकांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला आमच्या वसईच्या गावचे लोक निश्चितपणे जाणून घेतील. म्हणून हा अहवाल सर्वात केवळ काय केलं असं नाही तर काय करायला पाहिजे
या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. मला आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे बरंच काही करावं असं वाटतं. खूप करणं बाकी आहे आपल्याला. शहरामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला शहरामध्ये करायचे, गरीब वस्त्यांच्या मध्ये करायचे, आरोग्यासाठी करायचे, शिक्षणासाठी मुलांच्या करायचे. कारण शहरातल्या गरीब वस्त्यांच्या मध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा तितकाच गंभीर आहे जितका गावातल्या गरीब मुलांचा आहे, सर्व जाती धर्मातल्या मुलांचा आहे, उर्दू शाळांचा प्रश्न आहे. एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. हे प्रश्न सोडवायला तुमच्या प्रेमामुळे आणि परमेश्वराच्या आशीर्वादामुळे मला शक्ती मिळो एवढीच प्रार्थना मी करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय धन्यवाद. मंडळी, जीवनातल्या सगळ्या भूमिका विसरून आपण श्रोते ह्या एकाच भूमिकेत उतरलो आणि हे कसब आहे भाऊंच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या त्रिवेणी संगम झालेला आहे. भाऊंच्या ठाई पुन्हा एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. भाऊंच्या कार्याचा वृत्तांत अर्थात तिसरं पुष्प आज गुंफलं जात आहे आणि त्याचं प्रकाशन होत आहे. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय युवराज मोहिते, संपादक कलमनामा यांच्या शुभहस्ते होत आहे. मंडळी, आकाशात असंख्य तारे असतात, एखादा मात्र वेगळ्याच तेजानं आपलं लक्ष वेधून घेतो. नंतर कळतं, नाव माहीत नसतं, नंतर कळतं तो पहाटेचा शुक्र तारा आहे किंवा पथदर्शक ध्रुव तारा. भाऊंबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपण नेमकं हेच म्हणू शकतोय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णाक्षरांनी नोंदलं गेलेलं, कोरलं गेलेलं नाव आहे श्रद्धेय S.M. जोशी यांचं आणि त्यांच्या स्मृतीस हा अहवाल अर्पण केलेला आहे. मंडळी, छानच मुखपृष्ठावर एक कविता आहे. मी त्या योद्ध्याला भेटलोय, भर रणांगणात वस्ती केल्याच्यानं, सोबतीला आहे डोईवरचे मोकळे आभाळ अन मुठभर माती पायाखाली. त्याचं घर नाही कुडाचं, भिंतीचं, आलिशान कचकड्याचं, त्याचं घर आहे त्याच्यासारख्याच रित्या ओंजळीतही सूर्य घेण्याची ताकद ठेवणाऱ्या निर्व्याज माणसासारखं. मंडळी, आभार या अहवालाला सुस्वरूप देणाऱ्या प्रकाशकांना, मुद्रकाला, अक्षर जुळणी करणाऱ्यांना, सुंदर मुखपृष्ठ देणाऱ्यांना धन्यवाद. त्यांना ज्यांनी आपल्या लेखातून भाऊंच्या कार्याचा शब्दरूप आलेख चितारला आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतरूप झालेल्या प्रत्येकाला धन्यवाद. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय युवराज मोहिते, कलमनामाचे संपादक, त्यांनी या अहवालाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करावं अशी मी जन आंदोलन समितीतर्फे त्यांना विनंती करते. आदरणीय भाऊ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, भाऊंच्या या तिसऱ्या अहवालाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. भाऊंचा तिसरा अहवाल मगाशी त्यांनी सांगितलं की अगदी ऐनवेळी त्यांनी मला बोलवलं, पण मी तर उलटच त्याचा विचार करतो. ज्याच्याकडनं आपण समाजकारणाचे धडे आपल्या आयुष्यात घेतो त्या माणसाच्या कार्याच्या अहवालाचं प्रकाशन करण्याची संधी आपल्याला मिळते, याच्यामध्ये जो सन्मान आहे तो आपण कदाचित नाही, मला तो जाणवतो किती मोठा सन्मान.
असा सन्मान फारच कमी लोकांना मिळतो. आणि म्हणून ही संधी जर मी सोडली असती तर मीच कपाळकरांचा ठरलो असतो. कारण भाऊचे उपकार आमच्या सगळ्यांवर खूप आहेत. मगाशी देसाई साहेबांनी उल्लेख केला की गोरेगावचे 2 लोक बोलवले, अनावरपणे ते झालं तर माननीय मोहिते साहेब, आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्या मनोगतापूर्वी अतिशय एका सुंदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भाषण आणि मग घेऊया. चालेल ना? तर संबंधित आता मी परत बोलतो. मी सांगत होतो की भाऊचा प्रभाव जो आमच्या सगळ्यांच्या जीवनावर आहे. म्हणजे आज आम्ही पत्रकार आहोत, थेट अमेरिकेने आमची पत्रकारितेची दखल घेतलेली आहे असं मला सांगितलं गेलं.